मी मनापासून हा. आणि मी लव केलंय म्हणजे मनापासून तू म्हणायचं पण ह्या आणि गोष्टी लव मॅरेजच आहे माझं. हं. सूरजने काही संपर्क केलता का तुला परस्पर? खरं खरं सांग, आज महाराष्ट्रातल्या लोकांना तुमच्या प्रेमाची स्टोरी कळाली पाहिजे. कधी प्रयत्न केलता का सूरजने? नाही म्हणजे माझ्यासमोर तर काहीच नाही केलेलं अजून त्यांनी. बर. बोलले नव्हते म्हणजे नाही का असं मला करायचं बोलताच वगैरे. येत नाही, मी हा. पहिले सांगितलं हो बरोबर. वाटलं मी बोलत नाही, कळतो. हा. माझी ना खोटं बोलत नाही, माझी बायकोच लक्ष्मी. हा. मी काय म्हणलं, माझी लक्ष्मी येणार ना घरी हम्म. तेव्हा अख्खं काय भारी होणार. बर. आणि तिच्यामुळं दुसऱ्या भारतात म्हणजे बाहेरच्या देशात बी फेमस झालं. हो का? खरं तर म्हणजे माझा आहे ना आपलं काय महाराष्ट्र, हा. त्याच्यात तर होतोच. हा. पण आता मी दुसऱ्या देशात बी इंग्लिश म्हणजे बाहेरचं लय Out of देश आहेत ना, country. हा. त्याच्यात अख्खे करत बर. हा. तिकडून पण आता हा. म्हणजे आता लक्ष्मी माझी भारी लागली मला. करेक्ट. म्हणजे आता तुला ज्यावेळेस लग्नाला होकार मिळाला, ज्यावेळेस संजनाच्या वडिलांना तुला लग्नासाठी होकार दिला, हम्म. तुझी पहिली भावना काय होती? मला खूप आनंद झालाय. तुझं एक वाक्य होतं, हा, आधी आधी करिअर career, मग नंतर. मग लग्न. खरं तर त्यांना नाही का आता सपोर्टची गरज आहे, जे की त्यांच्या बहिणी तर त्यांना खूप सपोर्ट करतात. बर. तसंच सपोर्ट करणार म्हणजे त्यांनी त्यांचं करिअर अजून जे आहे पुढचं ते चांगलं होईल त्यासाठी. बर. फुल सपोर्ट. हा. आता सध्या लग्न सराईचा सीझन चालू आहे. अनेकांच्या कुटुंबांमध्ये लग्न आहेत आणि ही लग्न म्हटलं की घरात आनंदाचा उत्सव असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं लग्न हे खूप धूमधडाक्यात व्हावं, कारण तो एक जीवनातला आनंदाचा क्षण असतो. असंच एक लग्न महाराष्ट्रात झालं आणि हे लग्न झाल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटलं की हे लग्न, अनेक तरुणांना असं वाटलं की हे लग्न माझ्या भावाचं आहे, माझ्या मित्राचं आहे. अनेक महिलांना असं वाटलं की ह्या लग्नातली मी करवली आहे. अनेक वयोवृद्ध माणसांना असं वाटलं की माझ्या लेकाचं लग्न आहे, माझ्या नातूचं लग्न आहे. अर्थात मी ज्या लग्नाची चर्चा करतोय ते लग्न तुम्ही नक्कीच गेल्या आठवड्यामध्ये मोबाईलवरती, टीव्हीवरती पाहिलंय. बिग बॉस विजेता सूरज चव्हाण याचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर सूरज चव्हाणच्या या नव्या जोडीचं स्वागत लोकांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरती शुभेच्छा देऊन सूरजवरचं प्रेम आणि आता त्याची जी नवीन सहचरणी आहे, त्याची जी साथीदारीण आहे, अर्थात संजना ही त्याची धर्मपत्नी, ह्या दोघांनाही अख्ख्या महाराष्ट्रानं शुभेच्छा दिल्या. आणि सूरजच्या लग्नामध्ये नेमका लोकांनी प्रत्यक्षही सहभाग घेतला आणि अप्रत्यक्षही सहभाग घेतला. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं लग्न आहे असं संपूर्ण महाराष्ट्रानं समजलं, पण सूरजच्या लग्नानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राला नव्यानं समजलं की सूरजनं त्याच्या प्रामाणिकपणावरती त्याचं आयुष्य घडवलं आणि त्यानं प्रेमही मिळवलं. नेमकं काय सगळं आहे सूरज बरोबर आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला तुमच्या दोघांचंही स्वागत आहे आणि दोघांनाही खूप खूप नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. Thank you. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. सूरज, तुझ्या लग्नाची चर्चा महाराष्ट्र नाही, देश नाही, आउट ऑफ कंट्री झाली, हा. फॉरेनला सुद्धा झाली असं मला तू आता सांगितलं झाली होतं. बोलावलंय जोडीने आम्हाला तिकडे. फॉरेनला बोलवलंय. कुठून आमंत्रण आहे? ती कोण चाललंय? बर. अच्छा, जाणार आहे, प्लॅनिंग केलंय. अर्थात सूरजला फॉरेनच्या कंट्री टूर साठी आत्ताच आपण शुभेच्छा देऊयात. सूरज, तुझं लग्न झालं, प्रत्येकाला असं वाटलं की सूरजने त्याचं वाक्य खरं केलं. तुझं एक वाक्य होतं, हा, आधी आधी करिअर career, मग नंतर. मग लग्न. तू करिअर करताना काय त्रास झाला हे फक्त तुला माहिती आहे आणि हा. तुझ्या कुटुंबातल्या काही लोकांना. तेवढं झेलतो, बर. तेवढं मोठं बनतो. बरोबर. काळजात लावतो, कारण महाराष्ट्र एवढं माझं प्रेम आहे, कारण तीच माझा आई बाप आहे महाराष्ट्र. एवढा म्हणून महाराष्ट्र माझ्यासाठी नांगणाला बी तुफान गर्दी केली होती. हा. काय लोकांना, माझ्या फॅनला म्हणजे माझ्या काळजांना भेटाय नाही जमलं, त्यांचं मनापासून आभार मानतो, कारण लय गर्दी होती, मला सुचत नव्हतं. हा. म्हणजे भेटता आलं नाही, त्यांची दिलगिरी व्यक्त करण्याचं सगळ्यात महत्वाचा हा मोठेपणाच तुझा लोकांना खूप भावतो. की एवढ्या सगळ्या याच्यामधून पण तुला हे वाईट वाटतंय की मला अनेक लोकांना भेटता आलं नाही नाही. आलंच. पण सूरज, तुझ्या लग्नाची एक पडद्यामागची कहाणी, इंटरेस्टिंग स्टोरी असं मला समजलं. तुमच्या लग्नाच्या नंतर तुमचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. कधीचा व्हिडिओ होता तो? ते कितीच कधीचा व्हिडिओ होता?
बहुतेक 2021 का काहीतरी मधला असेल, 20-21 बर. आणि तो कुठं काढलेला व्हिडिओ होता? इथेच इथंच का? मंदिरापाशी. हा. टिकटॉक होतं त्यावेळेस? नाही, मग असंच रील मध्ये हा, काढलं होतं. असंच काढलं. बर. अच्छा. आणि मला वाटतं ते गाणं कुठलं होतं? माझी बायको. ते गाणं होतं त्या गाणं. बरोबर आहे, करेक्ट. अच्छा. आणि मग शेवटी त्यावेळेस असं वाटलेलं तुम्हा दोघांना की खरोखर आपण आयुष्यामध्ये त्याच गाण्याच्या अनुषंगानं किंवा तेव्हा कधी असा विचार केला होता? बिलकुल नाही, मला वाटत पण नव्हतं. मला बी नव्हतं वाटलं. बर. पण आतून काहीतरी चालू होतं. बरोबर ना? बरोबर. सूरजने ती गोष्ट कबूल केली आहे. मला काय म्हणायचं, कसं असतं माहितीये का, मनापासून आजपर्यंत तू मिळवलेली प्रत्येक गोष्ट आहे ना सूरज, तू आत्म्यानं मागितली आणि तेव्हा देव, आत्मा हा देवासोबत बोलत असतो. हा, तुझा आत्मा नेहमी देवासोबत बोलायचा. तसं. कारण तुझं प्रत्येक वेळेस साकडं असायचं, मरीमाता, गणपती बाप्पा, शंभू महादेव, खंडोबा. हा. तू थेट त्यांच्याशी संवाद साधायचा. त्यांच्याशी संवाद साधत त्यांनीच असताना आपल्याला मोठं केलंय. हा, ते बरोबर आहे. महाराष्ट्राचं मी असं- एवढं डोक्यावर प्रेम म्हणजे प्रेम भेटलंय. तुझ्या लग्नाचा इंटरव्ह्यू घेताना मला फक्त हे विचारायचंय की त्यांना तू संजनाला पण मागितलं होतं का? हा, मागितलं होतं? मग काय? बर. काय म्हणायचा? बायको केली तर हीच करणार बर. संजयनं. अच्छा. आणि पहिल्यापासून नाजूक आहे ना माझी. मी काय म्हणलं, साधी सिंपल नाजूक तू एकदा सांगितलेलं, माझ्या पण इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं. आणि साडी घालणार हा. हायच. हे सगळं होत असतं ना सूरज. तू म्हणजे माझा देव आहे ना, माझा पाठी राख आहे. माझी आई मरे माता, ओम नम शिवाय, पप्पन गणपती बाप्पा. हा. ते माझं म्हणजे मग काही मागू द्या, इच्छा पूर्ण कर. बर. हा, त्याच्यातली ही पण इच्छा पूर्ण झाली. हा. तुला ज्यावेळेस लग्नाला होकार मिळाला, ज्यावेळेस संजनाच्या वडिलांना तुला लग्नासाठी होकार दिला, तुझी पहिली भावना काय होती? मला खूप आनंद झालाय हा. की घरातलीच होती ना, मामाची चुलत मामाची मुलगी. बरोबर. माझी चुलती ना, हम्म. सक्का त्यांचा भाव आहे, त्यांची मुलगी बर. आहे संजन. अच्छा. पण कसं असतं, आपण एखादी गोष्ट मागतो, तू तर असं काय मागितलं होतं, वडिलांनी होकार दिला त्यावेळेस तुला काय, मग तिथून पुढे तुझ्या डोक्यात काय चक्र सुरू झाली? त्यांनी का? हा, त्यांनी होकार दिल्यावर त्यांनी होकार दिला म्हणजे मला खुशी झाली, कारण मला पाहिजे होतं ते मला भेटलंच. बर. मग मला टेन्शनच नाही, आनंदच आतून. आतून आनंद. खरं तर संजना, तू ज्यावेळेस, खरं तर मी अगदी माझ्या लहान बहिणीसारखीच आहे ती. सूरज तर माझ्या कुटुंबातला सदस्य आहे. मुलाखत घेताना ती मुलाखत बोलकी व्हावी आणि आपण एखाद्या परक्या व्यक्तीशी बोलू नये म्हणून मी संजनाला सुरुवातीला एकेरी बोलतो, ह्याचं कारण हे. आणि शेवटी ती लहानपण आहे. मला फक्त तुला एक विचारायचंय, सूरज बिग बॉस मध्ये दिसत होता, सगळा महाराष्ट्र पाहत होता, तू पाहत होती का? हो. काय वाटायचं तुला? काय ना, म्हणजे त्यांचे सगळे नाही का बिग बॉसचे जेवढे सीझन होते ना, ते अख्खे पाहिलेले, म्हणजे हे एपिसोड. बर. अच्छा. त्यावेळेस तू एपिसोड पाहत होती? हा. त्यावेळेस पण तुझ्या डोक्यात काय नव्हतं? काहीच नव्हतं. बर. तेव्हा वाटलं पण नव्हतं, म्हणजे असं नाही का होईल करून हे. मग सूरजने काही संपर्क केलता का तुला परस्पर? खरं खरं सांग, आज महाराष्ट्रातल्या लोकांना तुमच्या प्रेमाची स्टोरी कळाली पाहिजे. कधी प्रयत्न केलता का सूरजने? नाही, म्हणजे माझ्यासमोर तर काहीच नाही केलेलं अजून त्यांनी. बर. बोलले नव्हते, म्हणजे नाही का असं मला करायचं बोलताच वगैरे. येत नाही, मी पहिले सांगितलं. हो, बरोबर. वाटलं. मी बोलत नाही, कळतो. हा. पण मला वाटतंय तू त्यावेळेस कितवीला होती ज्यावेळेस पहिली रील तुमची झाली होती व्हायरल? त्यावेळेस नाही आठवत आता. 7वी 8वीला असतील. हा, 7वी-8वीला होते पण. 2021, सॉरी, एक 9वी 10वीला असू हा. शकतो. बरोबर. त्यावेळेसची ती गोष्ट. पण त्यावेळेस सुद्धा एक गोष्ट मी ऑब्झर्वेशन केली, सूरजच्या मी अनेक रील्स पाहिल्यात, पण ज्यावेळेस तू संजना सोबत रील करायची होती त्यावेळेस तू विशेष मेकअप केला होता. मी ते व्हिडिओ मध्ये नाही पाहिलं. नाही, मेकअप नाही केलं होतं. जरा थोडस तुझी मेंटॅलिटी होती की आपण इतर व्हिडिओ पेक्षा ह्याच्यात चांगलं दिसायचंय. नाही, मेकअप नाही केला, तसा लुकच होता माझा. हा, पण आवडत्या व्यक्ती बरोबर व्हिडिओ करायचा म्हटल्यावरती थोडस एक वेगळं असतं. आवडते व्यक्ती म्हणजे माझं ते जीव आहे, असं म्हणजे पण इतकं तू प्रेम. ना, तू खरं तर खरंच खूप हा निघाला महाराष्ट्राला. तू कोणाला सुगावा सुद्धा लागू दिला नाही की तुझ्या मनात काय चाललंय. एरवी सगळं बोलून टाकणारा सूरज मनातलं हे का बोलला नव्हता बरं? बोलता भीती,
भीती वाटतं ना, कसं बोलायचं असं डायरेक्ट. बर मग ते म्हणजे भलं प्रेम होतं पण ते आदर होता. हा, आदर लय असतो. हा मुलीच्या बद्दल आदर आहे ना तेवढं प्रेम बी आहे. बर कारण आपण आपल्याला बी 5 बहिणी आहेत. तसं बरोबर. मी लगेच नाही ना काय बोलू शकत करेक्ट. कुठल्या मुलीला. पण ही बरं. मामाची होती, ह्याला डेअरिंग करायची होती, पण म्हणलं नको लगेच काय बर होणार ही आपली पत्नी असं म्हणलं. बर तू ठरवलं. हं. मामांना कोण बोललं, तू बोलला का घरचे बोलले? मामांना कोण बोललं सर? मला काय माहित तुम्हालाच माहिती आहे, आता तुम्हीच येऊन बोलले ना तुमच्या तू घरी. बोलला स्वतः? मी मला नाही बोललो. समजलं तूच बोलला म्हणून. मी नाही. मला वाटतंय मामांना कॉल आला, नाही माझ्या चुलतीचा कॉल आला होता बर बघायला या म्हणून. बर आला होता हा की संजयला बघायला. अच्छा. मग मी तिथेच गेलो. तिथे राहिलोय बी मी मग तू गेला? 10-12 दिवस तिथं होतो मी. बर राहिलो तिथं. हा मग राहिलं. मग काय आता करायचं, राहिलं. मग मामाला विषय काढला. नाही मग करायचे म्हणजे फायनलच होतं ना. बर अच्छा. मग तिथं राहिलो. त्यावेळेस इकडे घराचं बी काम चालू होतं की तुझ्या? घराचं काम चालू. तरी 10-12 दिवस तिकडे राहिला. मग थांबलो होतो ना मी, हा कारण मुंबईला बी जात होतो ना. बरोबर. मुंबईवरून आलो होतो, 2-3 दिवस राहिलो घरी तिथं. बर हा मग करायचं मग फायनलच केलं. हो. सूरज कडून काय काय शिकायचं लोकांनी अजून? म्हणजे सूरज कडून प्रामाणिकपणा शिकला पाहिजे. सूरज कडून लोकांनी म्हणजे आपण ज्यांना मानतो तर त्यांना किती मानायचं, म्हणजे एखाद्या देवावरती भक्ती किती असावी, तर त्या सगळ्यांना देवाला द्यावंच लागलं पाहिजे. आपण तुम्हाला मागतोय ते. खोटं बोलत नाही, देवा सगळ्यात मनापासून श्रद्धा बी आणि भाव बी पाहिजे, तर देव अख्ख देतो. बर कारण देवावर तेवढं प्रेम देतात, नशिबात हाय तेवढं भेटतं. कारण सूरज चव्हाण एक व्यक्ती अशी आहे की अख्ख्यांच्या काळात बसते म्हणून गाजते. हा अशी सोपी नाही ना. टॉपचा विषय, टॉपचा किंग आणि टॉपची क्वीन संजय चव्हाण. आता तसं झालं. आता चव्हाण ना. बरोबर. तू हे सगळं बिग बॉस वगैरे बघत होती, काही का असे ना, ठीक आहे चल, त्यावेळेस तुझ्या मनात ह्या भावना नव्हत्या की बाबा आपण सूरज सोबत लग्न होईल आपलं, पण सूरज तुझ्यावर प्रेम करतो ह्याची माहिती होती का तुला? म्हणजे जाणवत होतं का? नव्हतं जाणवत. नव्हतं. पण सूरजनी त्याची कबुली दिली की तो मनापासून तुझ्यावर प्रेम करत होता, त्यानं मनापासून देवाला तुला मागितलं आणि ते मिळालं. आणि पहिल्यापासून सूरजचं हेच आहे, आम्ही म्हणजे तू घरातलीच आहेस, नातेवाईक आहे, तू आमच्यापेक्षा जास्त सूरजला ओळखते. काय सूरजचा स्वभाव? एकदम नाही काय एकदम डिसेंट वाटतं ते, एकदम काय म्हणतात त्याला, भोळा भाळा नाही का असं वाटतं. पण प्रामाणिक. पण प्रामाणिक. हा अच्छा. तुझ्या आयुष्यामध्ये असा जोडीदार असावा असं तुझं स्वप्न होतं? हा तसं होतं. आता हे सगळं ज्यावेळेस फायनल झालं, लग्नाची तारीख निघली, त्यावेळेस तिथून पुढे मग तुझ्या काय भावना राहिल्या की आता सूरज चव्हाण जो एक महाराष्ट्रातला स्टार आहे, अनेक लोकांच्या मनामध्ये त्यानं अधिराज्य केलंय, अशा व्यक्तीसोबत आपलं लग्न होतंय म्हटल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या? तसं तर छान वाटत होतं एकदम नाही का. हा. तर लोक ह्यांना बघायला येतात, त्यांच्याऐवजी मलाच बघून. अरे आता इंटरेस्टिंग काय, सूरजला अख्ख्या लोकांनी पाहिलंय, महाराष्ट्राने देशाने पाहिलंय. सूरजची बायको कोण आहे की ज्यांची लव्ह स्टोरी काय, हीच उत्सुकता आहे. मी सुद्धा आता जो हा इंटरव्ह्यू करतोय की लोकांना ही उत्सुकता आहे की ह्यांची नेमकी लव्ह स्टोरी काय होती, ती दोघांच्या बाजूनी होती का एकट्याच्या बाजूनी होती. पण म्हणून मी काय म्हटलं की आपण लोकांच्या समोर ह्याची खरी स्टोरी आणूयात की जेणेकरून लोकांचं जे आता चाललंय का, अरे हा नाही बहुतेक ह्यांचं पहिलंच प्रेम प्रकरण होतं किंवा काय. पण एक गोष्ट आहे की त्याच्या मनामध्ये मी मनापासून, आणि मी लव केलंय म्हणजे मनापासून. तू म्हणायचं पण ह्या गोष्टी, आणि लव्ह मॅरेजच आहे माझं. तू सांगितलं पण खूप वेळा ही गोष्ट अगोदर की माझ्या मनात एक अशी मुलगी आहे की ती एकदम साधी सिंपल असावी, साडी नेसणारी असावी, सगळ्यांचा आदर करणारी असावी, सगळ्यात महत्वाचं हे. अख्ख्यांचा आदर करणारीच. तुम्ही कधी या, आहो जावं बोलल्याशिवाय राहत नाही माझी बायको. कारण तसं माझं आई बापच तसं होतं ना. बरोबर. हे शेवटी संस्कार जपलं पाहिजे. संस्काराचं आणि हे तू खरंच जपलंय. आणि ती जपलंच पाहिजे, तरच आपण गाजतो आणि काळजात राहतो. तसं माझं आहे. सूरज, मी एक गोष्ट पाहिली, तू बिग बॉसचा विजेता व्हायच्या अगोदर मी तुझ्या फॅमिलीच्या मुलाखत घेतल्या, त्याच्यानंतर आपल्या खूप इंटरव्ह्यू पण झाल्या, पण सूरज चव्हाण जसा आहे तसाच आहे, अजून काहीच बदल नाही. कसलाच सिनेमा नाही झाला तरी
आणि पुढं पण असाच राहणार. असंच राहणार मरतवर, हा अख्ख्यांच्या काळजावर राज्य करत असणार. बर हा फक्त एकच कधीच किती आता मी अख्ख्या भारतात नाही दुसऱ्या बाहेर कितीतरी देश आहेत, त्याच्यात फेमस आहे. बर. पण जमनी वय आणि जमनीतच राहणार पण अख्ख्या माझ्या फॅनच्या काळजात मरतवर राहणार. एवढं प्रेम मला भेटलंय बस, दुसरं काहीच नाही. तू आता मगाशी मला किस्सा सांगितला, काय तो नेमका विषय? कुठला? तुला ते फॉरेन मधून जस्टिन बिबर म्हणून तुला कॉल करतायत वगैरे अशा पद्धतीचं तुम्हाला यावं लागतंय, असे काही कोणाचा संपर्क झाला? लय लय इंग्लिश माणसांचं ती मला काय कळतंय त्याच्यातलं. बर ती कसं हिला दाखवलं की मी बर. का नाही समजा. नाही 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 दाखवलं तर आहे पण एवढं माहित नाही ना. आता त्यांनी मेसेज बी केलाय. मेसेज नाही वगैरे ठीक आहे, केले ते. ते लोक कॉल करतायत, मग आपल्या तुझ्या कोण PR टीमशी नाही वगैरे नाही कोणाचं काही बोलणं मला झालंय नाही का? मला नाही माहित. हा मला फक्त सांगतात. बर ओके बाच्याने बी सांगितलं होतं बर की त्यांचं मेसेज आले ओके यायचंय म्हणून तिकडे बर दोघांनी ओके. असं. म्हणजे आता लवकर ते पण म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र, आपल्या बारामती तालुक्याचा मरी मातेचा सुपुत्र आशीर्वाद घेऊन आता खरंच foreign पण महाराष्ट्राचं तेवढं प्रेम आहे म्हणून एवढं मोठं झालं. हा. आणि त्यांच्या ह्याच्यातच आहे आशीर्वाद आहे म्हणून तर सलाम आहे त्यांना. सूरज, आता जिथं आपण बसलोय, मी पहिलं तुझ्या जुन्या घरी आलो होतो. जुन्या घरी जाताना मला माहितीये की गाडी वर चढावरती लावायचो आणि खाली असं उतरून जायचो तिथं खाली, आणि तुझं ते घर होतं. हा हे एक खोली प्रचंड माझी भरून घेतलंय आता. मग काय. हे सगळं आयुष्यात बदल होत असताना कोणकोणती माणसं तुझ्या आयुष्यात महत्वाची ठरली? म्हणजे अगदी be frank. माझ्या महत्वाचे तर आई बापच आहे. बरोबर. हा नंतर बहिणी, ओके. नंतर माझी आई मरे माता, हा ओम नमः शिवाय आणि गणपती बाप्पा आणि माझी बायको ओके. आणि अख्खी त्यांची फॅमिली. येस. आता ह्या सगळ्या लोकांचा तुझ्या आयुष्यामध्ये आणि खूप खरं मोठा तर role मी आहे. ना माझं फॅनच आहे. हा हा काय हाय ती मी त्यांच्यावर सोलतो कारण ती हाय म्हणून मी, बरोबर आहे. नाही तर कोण कोणाला इसलच बी नाही. खरंय. आणि मेन तर दादांचा बी आशीर्वाद बर म्हणून एवढं मोठं गिफ्ट आहे मला. बर. घराचं हा घराचं गिफ्ट. किती वेळा दादांशी बोलणं झालं? दादांची 2दा-3दा येऊन गेलं घरी, दादा येऊन आता गेले? परत येणार नाही. येणार आहेत. हा बर. भेटायला. काय वाटलं रे आता? खरं तर ही तुझ्याबद्दल, तुझ्या बरोबर ह्याच्यावरती कोण बोललंय का नाही मला माहित नाही. दादा म्हटले मी घर बांधून देतो आणि त्यांनी दिलं. असं एवढ्या हाय प्रोफाईल घर बांधून देतील असं वाटलं होतं तुला? कसं आहे ना, मला खोटं वाटत नाही हा पण मला दादांनी समोर दाखवलेलं मी असं घर देणार. महाराष्ट्र आलं ना नावच काय, बर हा मग दिलंच की दादांनी तसं घर. आणि नावच काढतात महाराष्ट्र. बर. माझं फॅन आलं की म्हणतात घर कसं आहे सुरत हा. असं. हा. दादांचं शेवटपर्यंत लक्ष होतं. लय लक्ष आहे. मी पिक्चर मध्ये होतो तरी म्हणत होतं आमचा सुरत आहे बाबा पिक्चर मध्ये, सपोर्ट आहे आमचा. होय का? आणि बाहेर आलं तरी म्हणायचं तुझा पिक्चर आम्ही बघितलाय. हो का? असं दादा म्हणजे. मग काय. बर. हा. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणि सारखं लक्ष आहे दादांचं होय माझ्या, ना? कुठं बी जाऊ द्या बर. दादांचं लक्ष असतंच. बर. आमचा लेख कुठे आहे काय लगेच ध्यान असतंच माझ्या. हो का? हा आता बी मी चावी आणायला गेलो होतो ना बारामतीत, हा इतकं हसत होतं, आनंदात असतात दादा. मी गेलो ना लय खुश. होय का? हा तुला मुलगा म्हणतात? हा मुलगाच मानतो. अर्थात म्हणजे तुझ्यासाठी जे त्यांनी केलंय ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खरंच मी खोटं बोलत नाही. कोण कोणाचं नसतं. बरोबर. कधी विचारलं नाही तुला काय पाहिजे, म्हणजे असं बर खायला काय पाहिजे, कधी बोलावलं बी नाही. बर. पण मी खोटच बोलत नाही. माझ्या आईचा आभार मानतो. हम्म, शुक्रवार, हम्म, रविवार हम्म, आणि मंगळवार 3 दिवस तिथंच जगलो. हम्म. तिने मोठं केलं. खरंच माझी पाठवी राखीन म्हणजे आई मरे मात. बिग बॉस मध्ये बी तिनेच लावलं. खरं. टाळ बी मोठा तिनेच बनवला आणि महाराष्ट्राचा खास आणि लाडका तिनेच बनवला. तू आई मरे मातेचा मुलगा आहेस. हम्म. तिनं पण तुला जगवलं. खरंच तू दादा. खरं ज्यावेळेस बोलतो ना माझे पण बोलती बंद करून टाकतोस. माझं सगळं आठवलेलं विसरून जातं बोलते म्हणजे माझं कसं आहे अक्षरशः. आतून येतं. अगदी खरंय. तेच ना, आतून असणंच महत्वाचं आहे. खर तर स्त्रीला पण आपण एक देवीचं रूपच समजतो. माझी ना खोटं बोलत नाही, माझी बायकोच लक्ष्मी. हा. मी काय म्हणलं माझी लक्ष्मी येणार ना घरी हम्म. तेव्हा अख्खं काय भारी होणार. बर. आणि तिच्यामुळं
दुसऱ्या भारतात म्हणजे बाहेरच्या देशात बी फेमस झालं. हो का? खरं तर म्हणजे माझा आहे ना आपलं काय महाराष्ट्र, हा. त्याच्यात तर होतोच. हा. पण आता मी दुसऱ्या देशात बी इंग्लिश म्हणजे बाहेरचं लय out of देश आहेत ना, country. हा. त्याच्यात अख्खे खरंच. बर. हा. तिकडून पण आता हा. म्हणजे आता लक्ष्मी माझी भारी लागली मला. करेक्ट, म्हणजे आता लक्ष्मीच्या मी तुम्हाला पावलानं- काय म्हणलो, लक्ष्मीच्या पावलाने माझ्या आई आल्यागतच झालं, म्हणजे देवीच बरोबर. लक्ष्मी माझी. तेवढ्या सन्मानानं तू बघतो संजनाकडे. नाही बघतो, कारण आईनंतर बहिणीनंतर माझी व्यक्ती म्हणजे माझी बायको म्हणजे माझी देवी, माझी आई. एवढं प्रेम देईन ना तेवढं आपल्या ती कर. तसंच आहे माझं पहिलं. काय बोलायचं आता संजना? सूरज जर हे स्थान देत असेल आता, काय भावना आहेत तुझ्या? आतापर्यंत असं कधी पाहिलंय तू? बिलकुल नाही. बोल ना. जसं पाहिलं पण नव्हतं आणि ऐकलं पण नव्हतं. हे पत्नीला देवीचं स्थान देणारा नवरा तुझ्या नशिबात आहे. काय वाटतं मग तुला? छान वाटतं. देवीचंच अवतार आहे ना, हम्म, लक्ष्मीच असते ते. अगदी खरं. त्यामुळेच कसं आहे, लक्ष्मी खुश आहे तर लक्ष्मी येते. तसंच माझी लक्ष्मी खुश आहे ना आनंदात, तसा सूरजचा. संजनाला मला खरं तर एक प्रश्न विचारायचा आहे, मुद्दाम हे सांगायचं आहे तुला. हा प्रश्न नाहीये, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची भावना त्यांच्या माध्यमातून मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो. प्रेक्षक सुद्धा ह्या भावनेशी हे असतील. सूरज हा प्रत्येक कुटुंबातला म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे लोक त्याच्यावर प्रेम करतात त्यांचा मुलगा आहे. आणि आता त्यांना अशी अपेक्षा आहे की सूरजच्या पत्नीनं सुद्धा सूरजला तसंच, आणि सूरजचे जे प्रेम करणारे लोक आहेत किंवा फॅन्स आहेत त्यांना सुद्धा सूरजच्या पत्नीकडून तसाच, जितका सूरज सन्मान देतो प्रत्येकाला, तू बघितलं आता जेवला नाही काय नाही, लोकांना भेटत राहायचं, हे करत राहायचं, अशाच प्रकारचा सन्मान मिळाला. तू काय ठरवलंस आता? सूरजने एक ठरवलंय की हा, हे माझं आयुष्यातली शेवटची गोष्ट, ही म्हणजे पत्नी म्हणजे त्याच्यासाठी देवी आम. तू सूरजच्या बाबतीत काय ठरवलंय की सूरज बरोबर कसं आयुष्य घालवायचं? खरं तर त्यांना नाही का आता सपोर्टची गरज आहे, जे की त्यांच्या बहिणी तर त्यांना खूप सपोर्ट करतात. बर. तसंच सपोर्ट करणार म्हणजे त्यांनी त्यांचं करिअर अजून जे आहे पुढचं ते चांगलं होईल त्यासाठी. बर, फुल सपोर्ट करा. हा. गुड, चांगली गोष्ट आहे. शेवटी त्यानं एक गोष्ट सांगितली होती की आधी करिअर मग मग लग्न. लग्न. आता तू लग्न झालं, आता तू त्याच्या करिअरवर लक्ष दे. माझं हा, मग एकच, आता मलाच द्यावं लागेल. आता माझ्या बायकोनेच माझा हक्क समोर. बरोबर. कारण कसं हा. आहे, शिक्षण 0 असलं तरी महाराष्ट्राचा टॉपचा हिरो सूरज चव्हाण. पण माझ्या बायकोनेच आता मॅनेज केलं पाहिजे हक्क, म्हणजे करणार कारण का? वाचायला यायला येत त्याची अपेक्षा नाही, ऐकली सपोर्ट का? केला. हा, माहिती आहे म्हणून तर म्हणलं ना सपोर्ट करणार. बरोबर आहे. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महत्वाचीच शेवटी आहे. तुमच्या दोघांचं बॉन्डिंग हे फार म्हणजे आता तुमचं लग्न हे काय तुमचा व्यक्तिगत आयुष्यातला जरी हे असला तरी पण काही गोष्टी अशा असतात की त्या समाजाला प्रेरणा देतात. म्हणजे आपल्याला वाटतं असं नाही. आता कालच आपण एक बिहारमधून एक बातमी पाहिली की एक मुलगा होता की रेल्वेमध्ये त्याचं एक मुलगी त्यानं पाहिली, तिला म्हणजे ॲक्च्युली ती भीक मागत होती वगैरे, असं काहीतरी स्टोरी होती. ते लग्न अख्ख्या भारतानं आज पाहिलं. तसंच सूरजचं लग्न सुद्धा अख्खा भारत पाहतोय. कारण आता सूरजने स्वतः ही गोष्ट कबूल केली की भले तुम्ही नवरा बायकोने नात्याने जरी नवरा बायको असलात तरी पण इतर वेळेस तू त्याची सर्व काय आहे, म्हणजे त्याची आई, बहीण, भाऊ, बरोबर हा, ना तसंच सूरज? हक्कच आहे, सगळ्या नात्यात आहे तू त्याच्या. हक्कच आणि नाही. त्याच्यामुळे तुझी खूप मोठी जबाबदारी आहे. ते खूप प्रामाणिकपणे व्यक्त होतोय की आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुम्ही माहिती घेतल्या. ना मी खुल्या मनात हा, आहे. अगदी खरं आहे. आणि खरं आहे ना, अगदी नाही तिथं काय खोटेपणा नसतो. जे आहे ते आहे. तिथं कोणाला पटो नाही तर नाही पटो. माझ्या महाराष्ट्राने त्यामुळेच माझ्या एवढं प्रेम केलंय, खरं आहे म्हणून. कारण मी खरा बोलतो, अख्ख्यांबद्दल चांगलं वागतो, माझ्या फॅनला कधी नाराज करत नाही, दुखवत नाही, म्हणून मी महाराष्ट्रात टॉपला असतो, असं आहे मला. अच्छा. हम्म. लग्नात तर खूप धमाल मजा केली. धमाल म्हणजे फुल एवढी गर्दी होती, एवढी श्वास घ्यायला त्रास होत छान होता, एन्जॉय केला. एवढा श्वास घ्यायला त्रास होतो. पण मी माझ्या फॅनला कधी दुखावलं नाही. थांबा तुम्ही, जेवा, बसा तुम्ही. मला नाही भेटतात जमणार दादांना. मी म्हणलं मला तायांना, माझ्या बहिणींना मला नाही भेटायला नाही जमणार. कारण
एवढा मला दमा आहे आधीच. हा बरं. श्वास घ्यायला त्रास होतो. एवढी गर्दी बावसर 50 का किती होतं तरी त्यांना आवडत नव्हती. पण मी त्यांना काय म्हणलं, बावसर तुम्ही असता पण माझ्या बहिणींची, माझ्या भावांची, माझ्या आयांची एवढी काळजी घ्या. माझ्या परीने सोला. फक्त त्यांना म्हणू नका की का आलाय काय, तसलं नका बोलू. कारण काय माझ्या प्रेम करतात आणि लेख मानतात म्हणून इतकी जवळचं नातं आहे ते आमचं. त्यामुळे यायला बघतात तर येऊ द्या, त्यांना दुखवू नका. नाही तर ती तुम्हाला माहित नाही माझं फॅन माझं कसं, कारण प्रेम ठेवलं तर दुखावलं नाही कधीच. मी बावसरला बी म्हणलो त्यांना डायरेक्ट यायचं येऊ द्या माझ्यापर्यंत, हळद लावू द्या कारण त्यांचंच लेख आहे. बरोबर आहे. पण असं नका करू की येऊन नका देऊ, कारण येऊन द्या. कारण ती प्रेम करतात म्हणून मी गाजतो आणि त्यांचा लेख आहे म्हणून तर एवढं प्रेम भेटतंय मला महाराष्ट्राचं. अच्छा. तुझा खरेपणाच लोकांना आवडला, आजही आवडतो, असाच आवडत राहील. खरं तर तुमच्या लग्नाची गोष्ट महाराष्ट्राला जाणून घ्यायची होती म्हणून मी मुद्दाम या विषयावरती. सूरजचा हा इंटरव्ह्यू घेत असताना सूरजच्या लग्नात मला काही कारणास्तव पोचता आलं नव्हतं. एक मेजर ऍक्सिडेंट झाला होता एका नातेवाईकांचा, त्याच्यामुळं मला येता आलं नाही. मी तुमच्यासाठी, तुझी देवांवरती नितांत भक्ती आहे म्हणून मी तुला एक, तुमचा जोडा पण तसाच असावा म्हणून एक तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणले. माझं असं म्हणणं आहे की हे गिफ्ट तुम्ही दोघं घ्या आणि दोघं ओपन करा. आधी ओपन करा आणि मग आपण काढू. हे धरायचं. विठ्ठल भारी, एक नंबर मूर्ती दोन्ही बी. हा घ्या, चला हात लावा. एक नंबर असाच विठ्ठल रुक्माई सारखा जोडा तुमचा असावा. असावा. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. पाय पर. ओके. तर ह्या शुभेच्छाही द्यायच्या होत्या. आणि विठ्ठल रुक्माई, तू विठ्ठलासारखा आहेस खरं सांगायचं म्हणजे. मग तू एकटा होता त्यावेळेस विठ्ठल दिला तर ठीक होतं ना. रुक्माई आहे म्हणून विठ्ठल रुक्माई. बरोबर बरोबर ना. बरोबर. तर असंच या मंदिरामध्ये ह्या विठ्ठल रुक्माई सारखं तुमचा जोडा युगे 28 असंच उभं राहा. एकत्र सुखाने संसार करा. महाराष्ट्राच्या वतीने तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि सर्व प्रेक्षकांना सूरजच्या या नवीन आयुष्यासाठी तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेतच. आताही आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि सूरज महाराष्ट्र, भारत आणि आता आउट ऑफ कंट्रीज चाललाय. ज्याच्यासाठी तो अडकला होता साथीसाठी, तर ती साथीदारीनं आता त्याची आलेली आहे. त्याच्यामुळे सूरजचा इथनं पुढचा प्रवास आता फॉरेन पर्यंत पोहोचणार आहे. आणि आपला महाराष्ट्राचा सूरज, आपल्या बारामतीचा सूरज, टॉपचा किंग आता आउट ऑफ कंट्री. चला, शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला. ओके.